तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. आज मी आलेलो आहे त्रिरत्न बुद्ध विहार. हे बुद्ध विहार टेकडीवर आहे, म्हणजे पहाडावर आहे. आणि ह्या पहाडावर असलेले हे बुद्ध विहार याची काय विशेषता आहे तर चला मी तुम्हाला आता वर गेल्यावर दाखवतो. तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्यासोबत राहा. आता मी तुम्हाला याची पलपल माहिती देतो. हे आहे हजारीपाट इथलं बुद्ध विहार. हजारीपाटच्या एका पहाडावर असलेलं त्रिरत्न बुद्ध विहार. आता आपण सध्या सीडी चढत आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला हे आहे सीडीवर जाण्याचा मार्ग, तो आहे डोर. आणि भगवान बुद्धांच्या इथं कशा पद्धतीनं मूर्त्या वगैरे आणि हे बुद्ध विहार नेमकं काय आहे तर आपण जाणून घेऊया. आपण फायनली अंदर आलेलो आहोत. बघू शकता हे आहे ते त्रिरत्न बुद्ध विहार बिसनखोरी इथलं. तर ह्या बुद्ध विहाराला तुम्ही नक्की भेट द्या. बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे. पहाडावर असलेले हे बुद्ध विहार आहे. तुम्हाला सांगितलं तर बघा किती किती जबरदस्त नजारा आहे. पहाडावरचं बुद्ध विहार आहे हे मित्रांनो. ह्या बुद्ध विहाराला तुम्ही नक्की भेट द्या. हे बघा ही आहे भगवान बुद्धांची दुसरी मूर्ती. आता इथे काय लिहिलं आहे ते बघूया आपण बुद्ध मूर्ती समोर. पण ह्या बुद्ध विहाराला नक्की भेट द्या. बघा पहाडावर किती छान असे, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, हे बघा टेकडीवरून सुंदर सुंदर घरं आहे, छोटे छोटे घरं आहे, मोठे मोठे घरं आहे, बिल्डिंग्स वगैरे आहे. इथून बघा किती छान नजारा दिसतो. 1 2 3 त्याच्या मागे 4. ही आहे अभय मुद्रा. ही आहे अभय मुद्रावाली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो. मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या मागच्या एपिसोडमध्ये की मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, हरवलेल्या बौद्ध स्तूपांचा शोध. तर त्याचा हा पहिला एपिसोड आहे जो मी तुम्हाला दाखवत आहे. हरवलेलं पण हे बुद्ध विहार हरवलेलं नाही, हे नवीन बनलेलं आहे. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. हरवलेले म्हणजे काय, जे जमिनीत सापडलेले आहे किंवा जे तोडल्या गेलेले आहे. आता सम्राट अशोकानंतर हजारो बौद्ध स्तूप बनलेले, पण ते आता नेमके कुठे आहे काय आहे, बरेच सापडले आहे बरेच सापडलेले नाही. तर मी एक एक शोधत. पण हे जे बुद्ध विहार आहे छानपैकी बनलेलं आहे, हे हरवलेलं नाही आहे. मी फक्त टायटल दिलेलं आहे त्याचा, त्यामुळे याचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये प्लीज. तो बघा हायवे टच आहे इकडून. इथे एक भंते जी आहे, आपण थोडक्यात त्यांची लगेच माहिती घेऊया. बघा इथे एक स्मृतिशेष म्हणून बी लिहिलेलं आहे, ज्यांचं नाव आहे स्मृतिशेष कालकथित भिक्खू प्रज्ञाप्रिय अस्थि कलश रोहन दिवस जून असं लिहिलेलं आहे. इतकं छान बुद्ध विहार मी तरी माझ्या आयुष्यात आणखीन बघितलेलं नाही. बघा पहाडावर असलेलं असं वाटतं की आपण निसर्गाच्या वातावरणात आलेलो आहोत. त्यामुळे ह्या बुद्ध विहाराला तुम्ही नक्की भेट द्या. हे बघा ही आहे ध्यान मुद्रावाली गौतम बुद्धांची मूर्त. तुम्हाला मी म्हटलं होतं की पहाडावर असलेले हे बुद्ध विहार आहे. बघा तो हायवे टच तिकडून जात आहे. इकडे शाळा वगैरे वगैरे. बापरे किती सुंदर सुंदर घर आहे. आणि या सुंदर वातावरणात ही आहे भगवान गौतम बुद्धांची अशी अप्रतिम मूर्त. बघा झाडं झुडपं, आहा किती जबरदस्त आहे. जर कोणाला याची लोकेशन पाहिजे असेल तर हजारी पहाड, नागपूरमधलं जे हजारी पहाडचं बस स्टँड आहे तिथे यावं. आणि तिथून बिसनखोरीकडे जो रोड जातो त्या रोडनी यावं, सीधं यावं. आणि तिथे प्रज्ञाशील नावाचं बुद्ध विहार आहे. हे तेच बुद्ध विहार आहे जे पहाडावर असलेलं. बघा इथून किती सुंदर नजारा दिसतो. एक जागा आहे, कदाचित इथे पण गौतम बुद्धाची मूर्त बसणार आहे. पण इथे केव्हा बसेल आणि कोणत्या याची असेल हे सध्या इथे काहीच नाही. फक्त जागा मार्किंग करून ठेवलेली आहे. थोडासा याचा चंबू बनवून ठेवलेला आहे, म्हणजे नाही का जसं आपण चबुतरा बांधतो मग त्याच्यावर आपण बुद्धमूर्ती वगैरे किंवा वेगवेगळे काही ज्याला जे बसवायचं ते बसवतात. बघा मित्रांनो किती सुंदर असं वाटते बाबा आपण पहाडावरच आहो. आणि खरंच पहाडावर आहो. इथे चांगली उत्तम अशी बाथरूमची बी व्यवस्था आहे. हे आहे वितर्क मुद्रा. टोटल इथे किती मूर्त्या आहे, बहुतेक 5 मूर्त्या आहे मित्रांनो, एक हिकडली. तर ह्या बुद्ध विहाराला भेट द्यायला तुम्ही नक्की या आणि विसरू नका. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे पहाडावरचं बुद्ध विहार.
हजारीपासून ज्याला कोणाला ही लोकेशन पाहिजे असेल, मी एकदा रिपीट सांगतो की हजारीपाटच्या बसस्टँडवर यायचं, तिथून भिसनखोरी नावाच्या रोडावर यायचं. भिसनखोरीकडे जो रोड जातो तिथे आहे हे बुद्ध विहार, प्रज्ञाशील बुद्ध विहार. एक नंबर असं सुंदर बुद्ध विहार आहे पहाडावर. जसं मी तुम्हाला सांगत होतो बघा, इथून हे पुरं पहाड दिसतो, पहाडावरच आहे जणू. बापरे बाप, उन्हामुळे थोडीशी हालत टाईट झालेली आहे. एक शोध मोहीम मी चालू केलेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ याच्याहून जबरदस्त असेल. हा तर फक्त एक सुरुवात आहे. माझ्या ह्या सुरुवातला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची विनंती मित्रांनो, की माझ्या चॅनलला, ह्या भीम सूर्य माझ्या TV चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करा, जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या मदतीची, तुमच्या सबस्क्रायबरची आम्हाला फार गरज आहे. तुमचं एक सबस्क्रायबर आम्हाला 100 सबस्क्रायबरसारखं मनोबळ देते. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन प्लेस, नवीन नवीन स्थळ आम्ही दाखवू शकतो. तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.